नमस्कार, मी प्रियंका. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. महाकुंभ नगरीत आज देशभरातील अनेक नामवंत नेते आस्थेची डुबकी लावण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हे महाकुंभमध्ये डुबकी लावण्यासाठी आलेत. 144 वर्षांनी असा योग जुळून आला आणि प्रत्येक व्यक्तीला येथे येऊन स्नान करावेसे वाटते आणि मीही त्याच भावनेने आलो आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. योगी सरकारने त्या पद्धतीने महाकुंभाचं आयोजन केले ते संपूर्ण जग लक्षात ठेवेल, असं देखील ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर नवीन कर्ज वितरित करण्यास आणि ठेवी काढण्यास 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असंही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटलंय. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबईतील अंधेरीत बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. आरबीआयच्या निर्णयानंतर ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी ही गर्दी केली आहे. सुदर्शन न्यूज चॅनलने नागपूर शहरातील बांगलादेश आणि तेथील तलावावर अवैध लँड जिहादची सत्यता सामान्य जनतेसमोर मांडली. स्थानिक नागरिक आणि ॲक्शन NGOच्या माध्यमातून 26 जानेवारीला कलंकित बांगलादेशचं नाव आमच्या वस्तीला नको असा नारा देत बॅनर लावले. आपण देखील याच संदर्भात सगळी बातमी दाखवली आहे. पण वस्तीचं नाव बदलण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल देखील सक्रिय झालं होतं. भाजपचे माजी नगरसेवक आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज स्वाक्षरी मोहीम इथे चालवण्यात आली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवातीला झालेल्या या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विश्व हिंदू परिषदेचे नागपूर शहर मंत्री अमोल ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी. अत्यंत खूप आवश्यक आहे हे जे आम्ही हस्ताक्षर अभियान करतो आहे ते विश्व हिंदू परिषद बजरंग दल मध्य नागपूरतर्फे करतो आहे. याचे संयोजक आपले मुकेशजी बारापत्रे आहे आणि बजरंग दलाची विश्व हिंदू परिषदेची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे. तसेच वस्तीतले ज्येष्ठ गणमान्य सगळे भारतीय जनता पार्टीचेही वरिष्ठ सगळे नेते इथे उपस्थित आहेत. आपण जे विचारलं की वस्तीचं नाव का बदलावं, म्हणजे कारण असं आहे की बांगलादेश नाव ठेवल्याबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून हे नाव असं सुरू आहे. कोणत्याही कागदावर अधिकृत हे नाव नाही आहे. नाव पडल्यापासून आधीपासून आमच्या जन्मापासून आम्ही फक्त बांगलादेश हा ॲड्रेस सांगतो आहे. पण गेल्या काही वर्षापासून इथे एक आपलं तलाव आहे, त्या तलावावर अतिक्रमण करण्याचं षडयंत्र सुरू झालं आणि 300 घरं असे अवैधरित्या तिथं बांधल्या गेले आणि त्याच्यामध्ये जेव्हा कारवाई केली तर लक्षात आलं की खरेच बांगलादेशचे नागरिक तिथं राहायला आलेले आहे. त्याच्यातल्या पोलीस कारवाईमध्ये आता 4 लोक सापडलेले आहेत आणि त्या वस्तीमध्ये अवैधरित्या MDची तस्करी, त्यानंतर गो तस्करी पण तिथं मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आणि जितके बी वेपन्स आहेत त्याचे पण तस्करी तिथं सुरू झालेली आहे आणि ह्या वस्तीतला त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि गेल्या काही दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंना अत्याचार होत आहे, हिंदूंचे मंदिरं तोडले जात आहे, हिंदूंच्या आई बहिणीची अब्रू लुटल्या झाली आहे, तेव्हा हे कलंकित नाव आम्ही का ठेवावं म्हणून आम्ही एक अभियान चालवलं. पहिले अभियान आम्ही कलेक्टरना निवेदन दिलं, त्यानंतर इथले लोकप्रिय आमदार प्रवीणजी दटकेंना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी ते मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवलं आणि त्यांनीच सांगितलं की हे हस्ताक्षर मोठ्या प्रमाणात घ्यायचं आणि याचं नाव नगर नाईकवाडी कुलवास्वामी, संत कुलवास्वामी असं नाव आपण समोर करतो आहे. पहिले बांगलादेश नाव हटवल्यावर मग ह्या नावाची चर्चा आपण पुढे करणार आहोत. आणि आज गेल्या सकाळी 9 वाजेपासून इथल्या वस्तीतल्या सर्व लोकांचं आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटत आहे. सर्वांच्या मनात आहे की बांगलादेश हे कलंकित नाव आम्ही हटवायला पाहिजे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात हस्ताक्षर सुरू आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुरू आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. मोठ्या प्रमाणात होणार बांगलादेशमध्ये हिंदूंचा अपमान आणि भारतात नागपूर शहरात जे बांगलादेश आहे हे नक्कीच निंदनीय आहे असंच इथल्याही नागरिकांना वाटतं. म्हणून हा उत्तम प्रतिसाद आज मिळतोय. आशा करूया की लवकरात लवकर या वस्तीचं नाव बदलण्यात येईल. स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद. बातमी येते जालन्यामधून. अंतरवाली सराटीतील बेमुदत साखळी उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले. 15 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत बेमुदत साखळी उपोषण करण्याची मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाच्या 4 पैकी 2 मागण्या मान्य केल्याने जरांगे यांनी आपलं बेमुदत साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकलले. सरकारने आमच्या 4 पैकी 2 मागण्या मान्य केल्या आहेत आणि आता त्यांनी उर्वरित 2 मागण्या देखील मान्य कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
आम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो असं म्हणत सरकारला वेळ दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे असंही जरांगे म्हणाले। बातमी येते नागपूरमधून। राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं असून सामान्य नागरिकांना अगदी जीव मुठीत धरून जगावं लागतंय। महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही अक्षरशः ऐरणीवर आलाय। नागपूरमधून एक अतिशय भयंकर बातमी समोर आली आहे। नागपूरमध्ये 1-2 नव्हे तर 17 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी या नराधमाला अटक केली। रवी लाखे असा या नराधमाचं नाव आहे। या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ॲक्शन मोडवर आलेत। आज त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाचा अंमलबजावणीचा आढावा घेतलाय। तसेच राज्यातील 100 महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। अवैधरित्या गांजा विकणाऱ्या इब्राहिम खान पिरखानला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे। मागील अनेक दिवसांपासून उमरखेड शहरात गांजा तस्करी होत असल्याची कुणकुण पोलीस विभागाला लागली होती, परंतु पोलीस विभागाला गुंगारा देत होता। परंतु उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी अखेर छडा लावून आरोपी इब्राहिम खान पिरखान वय वर्ष 55 वर्ष उमरखेड येथे राहत असलेला हा व्यक्ती गांजा विकत असताना रंगेहात पकडला गेलाय। त्याच्या जवळून 1 किलो 196 ग्राम गांजा अंदाजे किंमत 23,900 रुपये इतका जप्त झालाय। शक्तीपीठ महामार्ग व्हावा हा महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या शेताचे योग्य भाव देण्यात यावे या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। पुढची बातमी येते पुण्यातून। पुण्यात गेल्या काही दिवसात जीबीएस रुग्णांचं प्रमाण वाढतंय। मागील अनेक दिवसात पुण्यात जीबीएस आजाराचे 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळेच ही चिंता व्यक्त केली जाते। तर आतापर्यंत मृतांची संख्या 8 वर पोहोचली आहे, पण सध्या राज्यातील जीबीएस बाधित रुग्ण संख्या 205 वर पोहोचली आहे। पुणे मंडळातील जीबीएस रुग्णांचा वैद्यकीय आढावा घेतला असता एकूण 205 केसेसपैकी 106 रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रोडच्या 5 किलोमीटर परिसरातून आढळून आले आहेत। बाकीचे 99 रुग्ण हे पुणे शहरातील इतर भाग, पुणे ग्रामीण व इतर जिल्ह्याच्या भागात आढळून आले आहेत। सदरचे 106 रुग्ण हे इपिडेमियोलॉजिकल क्लस्टरमध्ये साधारण 5 किलोमीटर परिसरात आढळून आलेत। आज रोजी एकूण 207 रुग्णांची नोंद झालेली आहे। त्यापैकी 107 रुग्ण हे सिंहगड व सिंहगड रोड जो आहे त्या परिसरातील आहे। त्या ठिकाणी उद्रेकजन्य परिस्थिती आहे आणि इतर जे 100 रुग्ण आहेत ते पुणे जिल्ह्यातील इतर भागातील किंवा महाराष्ट्रातील जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपचाराकरता पुणे शहरामध्ये आलेले आहेत ते रुग्ण आहेत। म्हणजे 107 रुग्ण आहेत हे आउटब्रेक एरिया जो आहे सिंहगड परिसरातला त्या परिसरामध्ये आहे आणि त्यांचा जो पाण्याचा स्रोत आहे तो खडकवासला डॅममधून जे पाणी येतं पाईपलाईननी आणि नांदेड विहीर असेल किंवा इतर जे तिथलच्या विहिरी असतील किंवा तो त्याचा सोर्स आहे। आणि एकूण रुग्णांपैकी आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत 120 रुग्णांना पूर्णपणे 100% ते बरे होऊन घरी गेलेले आहेत। आज रोजी 79 रुग्ण हे वेगवेगळ्या शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। त्यापैकी 47 रुग्ण हे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आहेत आणि त्यापैकी 20 रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत। आत्तापर्यंत ज्या 8 मृत्यू संशयित होते झालेले त्यापैकी मृत्यू संशयानंतर 4 रुग्ण हे जीबीएसमुळं त्याचं निदान प्राप्त झालेलं आहे आपल्याला। राष्ट्रीय श्रीराम संघ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी वैजापूर तालुक्यातील हमरापूर येथे गोमांस विक्री करताना जिहाद्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। गोमांस विक्रीसाठी आणलेले मांस देखील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। संबंधित पोलीस आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून गोमांसची विल्हेवाट लावण्यात आली आहे। हिंदुवादी कार्यकर्त्यांच्या जागृतीमुळे पोलिसांना ही कारवाई करण्यात मदत झाली। पुढील तपास वैजापूर पोलीस करतायत। बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे सामन्याची। आपण पाहत राहा सुदर्शन मराठी।